पुढे जाणार आहोत। नांदेडमधून बातमी आहे। बिलोलीमध्ये तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेला भोंदू ज्ञानेश्वर करडेला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली। अटकेनंतर बिलोली पोलीस ठाण्यात बाबाच्या समर्थकांनी प्रचंड गोंधळ घातला। थेट पोलिसांनाच धमक्या दिल्यात। धक्कादायक म्हणजे बाबावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कागदपत्र फाडून फेकण्यापर्यंत समर्थकांची मजल गेली आहे। हातात तलवार घेऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या या भोंदू बाबाच्या समर्थकांवरही आता पोलिसांनी कठोर कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या। आपले प्रतिनिधी संजय सूर्यवंशी आपल्या सोबत जोडले गेलेत। संजय, आता नांदेडमधूनही भोंदूगिरीचा हा प्रकार समोर आलाय, काय अपडेट्स आहेत या संदर्भातले, काय नेमकं प्रकरण आहे? खरात प्रकरणानंतर नांदेडमध्ये देखील अशाच भोंदू बाबाचा एक पर्दाफाश समोर आलेला आहे। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील बडूर येथील हा भोंदू बाबा आहे। तलवार बाबा म्हणून हा भोंदू बाबा या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे। एकंदरीत पाहिलं तर याच्यावर पोलीस त्या ठिकाणी त्याला पकडण्यास गेले असता त्यांच्या समर्थकांनी भोंदू बाबाच्या समर्थकांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि पोलिसांची कॉलर देखील पकडण्याची देखील माहिती आहे। त्यानंतर 2 समर्थकांना या ठिकाणी अटक देखील केलेली आहे। धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। पण पाहतोय आता भोंदू खरात सोबतच आता नांदेडमधून देखील भोंदू बाबाचं प्रकरण उघड झालंय। पोलिसांनी या संबंधित आरोपींना अटकही केली आहे।